नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी कोथिंबीर भाजी करणार आहे. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ते पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीनं. आणि बघा, भजी बनवण्यासाठी मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेले आणि थोड्याशा मिरच्या कट करून घेतलेल्या त्या. हे मोठे मिरच्या घेतलेल्या त्या म्हणजे भजी सोबत खाण्यासाठी मी तळायला घेतलेल्या त्या. आणि थोडासा कांदा चिरून घेतलाय, म्हणजे एक छोटा कांदा चिरून घेतलाय. आता हे काय करूया, सगळं बाजूला ठेवून देऊया. बघा, बेसन घेतलेलं आहे मी, 1 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे. ही वाटी बेसन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, चवीपुरतं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं. जास्त पाणी नाही ओतायचं, थोडंसं ओतायचं आणि हाताने मिक्स करायचं. एक 5 मिनिटं तर चांगलं असं मिक्स केलं ना, जाळीदार असं भजी होते. बघा बघा, थोडंसं घट वाटतंय, त्यामुळे मी थोडंसं पाणी ओतणार आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं 2-3 मिनिटं तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा हे बघा, पिठाचा कसा कलर बदलायला लागलाय. 2 मिनिटं चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि पीठ एकदा चाकून बघायचं, मीठ कमी जास्त आहे का. हे बघा, अशा पद्धतीने केलेलं आहे मी पीठ. आता हे 2 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. हे बघा, 2-3 मिनिटं असंच ठेवलं होतं पीठ. आता याच्यात थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे, चिमटभर आहे बरं का, थोडाच टाकायचा. यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. सोडा टाकल्यामुळं अजून 2 मिनिटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. भजी बघा एकदा जाळीदार होते, असं चांगलं मिक्स पीठ केलं ना, मस्त असं खायला भजी होते. बघा, पीठ चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. मी कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेले, हे बघा मिरची पण टाकून घेतलेले, थोडासा ओवा घेतलेला आहे, ओवा पण टाकून घ्यायचं. आता हे सगळं असं जिनस मिक्स करायचं बरं का. मस्त असं कोथिंबीरीचं भजी ना, एकदम खायला इतकं मस्त होते ना, लय भारी होते ते. हे बघा, मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे जे भजी सोडून घ्यायचे हातानेच बरं का, चमच्यानेही नाही. हे बघा ठेवलेलं आहे मी. आता याच्यात हातानेच अशी भजी सोडायची बरं का. आणि जास्त पातळ बी नाही बरं का पीठ करायचं, आणि जास्त घट बी नाही करायचं. त्यामुळे मिडियम साईज आणि थोडेसे मोठे साईज सोडायचे भजीचे. आणि लगी नाही पलटायचं. बघितलं किती जाळीदार, म्हणजे असं फुगल्यासारखे दिसते ते टाकल्याच. कोथिंबीरीचे भजी खायला एकदम सुगंधी लागते ते पण गावरान कोथिंबीर आणायचे, देशी कोथिंबीर. ते खायला एकदम भजी मस्त लागते ते. पीठ पहिलं असं मिक्स करून चांगलं घ्यायचं. सगळं साहित्य मिक्स चांगलं करून घेतलं ना, म्हणजे भजी खायला चांगले लागते ते. जास्त पातळ बी नाही करायचं पीठ, म्हणजे काय होतंय मग, नाहीतर त्यात तेल जाऊन बसतंय. त्यामुळं करतानाच कमी ह्याचं करायचं. सोडा पण प्रमाणातच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचं भजी चांगलं. किती खमंग असा वास सुटलेला आहे बघा भजीचा. ह्यात मिरची टाकली, तुम्हाला तळून घ्यायची असली मिरची तर घ्या, नसेल तर नका घेऊ. कमी तिखट मिरची असल्यामुळे मी तळून घेणार आहे ती मिरची. जास्त तिखट असली ना तर नका तळून घेऊ. हेच मिरच्या मग आहेत भज्यामधल्या खायला. डार्क लाल होईपर्यंत तळून घ्यायचंय बरं का.
कुरकुरीत असं भजी होते बरं का. असं केलं ना भजी खायला एकदम कुरकुरीत होते ते. असं काय तर वेगळ्या पद्धतीने पण भजी करायचे. तळून झालेले ते आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तेल अजिबात नाही राहत. सगळे भजी असेच करून घ्यायचे ते. आता मिरची तळून घेणार आहे. मग कोथिंबीर भजी खायला गरम गरम असे मस्त असे झालेले आहे ते बघा. खमंग असं बघा आहे का. बघा जाळीदार अजून किती मस्त गरम गरम. या मग खायला. कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा.